जालना शहर महानगरपालिकेमध्ये MIM पक्ष 18 जागांवर निवडणूक लढवणार आहे। माननीय इम्तियाज जलील साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सेक्युलर पक्षांसोबत युती करण्यासाठी तयार होतो, परंतु सेक्युलर पक्षांनी आमच्यासोबत युती करण्यासाठी नकार दिला। शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केले, परंतु काय आहे ते त्यांच्याच मनात आहे की त्यांनी MIM पक्षाला झटकून दिलेला आहे। आता MIM पक्ष हा स्वबळावर 18 जागांवर शहर महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे। तुमची लढत कोणासंग राहणार आहे? आमची लढत तारा सितारा विरुद्ध राहणार आहे। तारा सितारा म्हणजे जे प्रस्थापित नेते या जालना शहरामध्ये 30 ते 35 वर्षापासून राज्य करत आहेत आणि लोकांना काहीही सुविधा न देता शहर नगर परिषदेचे जे भ्रष्टाचार त्यांनी केलेले आहे, भाजप आणि शिवसेना हे प्रमुख विरोधी पक्ष हे आमचे राहणार आहेत आणि त्यांना रोखण्यासाठीच आम्ही इथं मेहनत करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जालना शहरातील जनता जनार्दन मायबाप MIM पक्षाला मत देऊन भरघोस जास्तीत जास्त संख्येने आमचे नगरसेवक या न्याय मंदिरामध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही। भाऊ, मला सांगा, कुठला मुद्दा घेऊन तुम्ही ही निवडणूक लढत आहे? मुद्दे या शहरामध्ये भरपूर आहेत। सर्वात मोठा मुद्दा जर तुम्ही या शहरामध्ये बघितला तर धुळीचा मुद्दा आहे, स्वच्छताचा मुद्दा आहे आणि पाण्याचा मुद्दा आहे। या दोन्ही नेत्यांनी, दोन्ही तारा सिताऱ्यांनी आम्हाला, आमच्या जनतेला हा विश्वास दिला होता की आम्ही तुम्हाला 1 दिवसाआड पाणी देणार, परंतु जालन्याला 15 दिवसाआड पाणी येतो, 20 दिवसाआड पाणी येतो। जर आपण बघितलं तर भाग्यनगर आणि प्रीतीसुधा नगर तिथं तुम्ही जा तर असं वाटतं की आपण आता दुबईला आलो का स्वित्झर्लंडमध्ये आलो। रोड, नाली, रस्ते, पाणी, पददिवे सगळे चालू आहेत। आणि जर तुम्ही गांधीनगर, वाल्मिक नगर, साळी गल्ली, मोरंडी मोहल्ला, अफगाण मोहल्ला, दुखी नगर, नॅशनल नगर इथं जर तुम्ही गेलं तर तुम्हाला वाटणार की आम्ही जालन्यात नाही, एखाद्या कोणत्या आम्ही खेड्या गावामध्ये इथं आलो। एवढी भकाल परिस्थिती या तारा सितारांनी या शहराची केलेली आहे। याच्यासाठीच MIM पक्ष हा निवडणूक लढवणार आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे, जसे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब सर्व समाजाचे प्रश्न संसदेत मांडतात, त्याच प्रकारे आम्ही सर्व समाजाला सोबत घेऊन MIM पक्ष हा ही निवडणूक लढवत आहे। MIM चे किती फायर ब्रँड नेते जालन्यात येणार आहे? MIM चे सर्वात मोठे फायर ब्रँड काय म्हटलं तुम्ही? फायर ब्रँड। मी तर त्यांना फायर ब्रँड नाही म्हणणार, मी त्यांना आमचे स्फोटक म्हणणार, कारण की बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब झाले, आमचे माजी खासदार इम्तियाज जलील साहेब हे सुद्धा जालना शहरात येणार आहेत। हैदराबादचे जेवढे आमदार आहेत ते सुद्धा या जालना शहरामध्ये प्रचारासाठी येणार आहेत आणि नवीन जे बिहारमध्ये जे आमचे आमदार निवडून आलेले आहेत ते सुद्धा हा जालना शहरामध्ये आमचा प्रचार, पक्षाचा प्रचार आणि जनता जनार्दनला समजवण्यासाठी आणि दाखवण्यासाठी की तुम्ही MIM पक्षाला इथून निवडून द्या, याच्यासाठी ते जालना शहरात येणार आहेत। ओके।